बातमी पुण्यातील वाघोली परिसरात मध्यरात्री हत्या झाली आहे। मुलीच्या मित्राला वडील आणि भावानं संपवलंय। 17 वर्षीय तरुणाची लोखंडी रॉड आणि दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे। तिघांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी लक्ष्मण पेटकर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। त्यामुळे धक्कादायक घटना ही पुण्यातील वाघोली परिसरात घडली आहे। 17 वर्षीय तरुणाची लोखंडी रॉड आणि दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देते आपले प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, वाघोलीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे। मुलीच्या मित्राची भाऊ आणि वडिलांनी क्रूरपणे हत्या केली आहे। काय नेमकं प्रकरण? खरं तर गणेश तांडे जो की वय वर्ष 17चा आहे आणि वाघोली परिसरामधील वागेश्वर नगर परिसरामध्ये राहणास आहे आणि याच परिसरामधल्या असणाऱ्या एका मुलीवरती जे आहे ते त्यांचं प्रेम प्रकरण सुरू असल्याची खणकून जी आहे त्या मुलीच्या वडिलांना मिळाली आणि यामुळे जी आहे ती या मुलीच्या वडिलांनी आणि त्याच्या 2 भावांनी मिळून निर्गुण हत्या जी आहे ती गणेश तांडेची केलेली आहे आणि यामुळे लक्ष्मण पेटकर जे की मुलीचे वडील आहेत आणि त्यांचे 2 मुलं या दोघांना देखील जे आहे ते पुणे पोलिसांनी या तिघांना देखील ताब्यामध्ये घेतलेले आहे आणि संपूर्ण वाघोली परिसरामध्ये या प्रकरणामुळे खळबळ उडालेली पाहायला मिळते। कारण का 17 वर्ष असणारा हा अल्पवयीन तरुण युवक त्याला जे आहे ते या सगळ्याच्या जे आहे त्याची हत्या झालेली पाहायला मिळते आणि यामुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या तिघांना देखील अटक केलेली आहे। तिघांना देखील ताब्यात घेतलेलं आहे। पुढील प्रक्रिया जी आहे ते पोलीस करतायत, परंतु या संपूर्ण घटनेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाघोली परिसरामध्ये खळबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळाली। अंकिता, नक्कीच रोहन, खरं तर या मुलीच्या मित्राचं हत्या करण्यामागचं नेमकं कारण काय ते स्पष्ट झालंय का? मुलीच्या मित्र आणि ते एकमेकांशी बोलतात आणि त्यांचं प्रेम प्रकरण सुरू आहे अशी कुणकुण जी आहे ती मुलीच्या वडिलांना ज्या 2 भावांना लागलेली होती आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी सांगितलं देखील होतं की तू या मुलीशी बोलू नको, आमच्या मुलीशी बोलू नको, कोणताही संबंध जो आहे तो ठेवू नको अशा प्रकारची त्यामुळे देखील त्यांनी दिली। प्रेम प्रकरण असल्याचा संशय वडील आणि भावाला होता। त्या संशयातून वडील आणि भावानं या तरुणाची हत्या केली आहे। धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।